गोलंदाजी टाकताना आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या चेंडूवरती थोडासा रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु थोडा काळ आपण पहिला ज्या ठिकाणी हवेत होता क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. पहिली धाव या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आलाय. आखूड टप्प्यात चेंडू सरळ बॅटन मारलं, फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विकेट घेण्याची संधी होती, परंतु फेकी थोडीशी लेझी होती, त्या कारणे ही धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव फलकावरती लगावली गेलेली आहे. आता मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या ठिकाणी गडी होतोय बाद. हिट विकेटच्या स्वरूपात या ठिकाणी विकेट मिळते. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर चिन्मयीला पहिल्या विकेटचं पतन, एक डाकाड फलंदाज या ठिकाणी बॅक टू डिपार्ट गेलाय. आता मात्र नवीन फलंदाजी मार्कवरती येतोय. बॅट्समन नेम प्लीज. अनिशा. हिट विकेट. आखोड टप्प्यात चेंडू नोचा इशारा एस पंचांकडनं आलाय. 3 चेंडू 3 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. एक गडी बॅक टू डिपार्ट गेलेला आहे. तर मात्र ऑन साइडला मारला फटका, चेंडू 1 बाउन्स डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल. 4 बॉल 4 धावा, एक गडी महत्वाचा टिपलाय चिन्मयीने. या स्ट्राईक चेंज असेल, स्ट्राईक चेंज एकेरी ज्या ठिकाणी धाव येतील त्या ठिकाणी स्ट्राईक चेंज करणं गरजेचं आहे. दुहेरी धाव आली तर जो फलंदाज मारेल तो फलंदाज स्ट्राईक एंडवरती कायम राहील. दरम्यान हा 5वा चेंडू सर बॅटिंग मारला, फटका या ठिकाणी जबरदस्त फटका, फिल्डर थोडा झालाय फंबल आणि अखेर या चेंडूला अडवलाय. एकच धाव घेण्याची संधी मिळालाय. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती 5. पुन्हा एकदा अनिशा करता पडणारा चेंडू ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू पडला जातोय. तर पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय 1 गडीच्या मोबदल्यानंतर 5 धावा. अस्मी आलाय हे दुसरं षटक टाकण्यासाठी. आखोड टप्प्यात चेंडू या साइड. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बाद होता होता वाचलाय. 1 रन कंप्लीट केलाय. 1 धावाने धावसंख्येमध्ये बाद झालाय. तर मात्र बॅटची वरची काढून थोडा काळ चेंडू हवेत आहे. झेलची संधी होती, परंतु झेल सुटलाय. 1 धाव कंप्लीट झालाय. 7वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावलाय, ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकातले 2 चेंडू संपलेत. ओहो, मोठा हिट 1 बाउंस. चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. चेतना ज्या प्रयत्नामध्ये होती तो प्रयत्न आता मात्र सक्सेसफुल ठरताना 4 धावा या ठिकाणी फलकावरती लगावल्यात. 11 वरती धावफलक सरकवलाय. चेतना करता पुन्हा एकदा चेंडू असेल अस्मी याच्या हातून पडणारा. आता मात्र हा चेंडू व्हाईट +1 असा इशारा पंचांकडनं झालाय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. धावफलक 13 वरती पोहोचलाय. स्ट्राईक चेंज होईल नक्कीच, निश्चितच ही व्हाईट +1 आल्यानंतर 13 धाव फलकावरती. आता मात्र चांगली स्थिती निश्चितच आपण पाहायला गेलं तर चेतना शेवटपर्यंत खेळपट्टीवरती राहिली तर नक्कीच धावफलक वेगाने वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक चौकार आलाय तिच्या बॅटीतून आणि मात्र या ठिकाणी विचार करते पुढचे चेंडू सुद्धा खेळण्यासाठी स्ट्राईक एंडवरती लवकरात लवकर मी यावं, परंतु आता मात्र बॅटीची कडा लागल्यानंतर आपण पाहिलं ऑन साइडला चेंडू गेलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर आणि अनिशा झाली बाद. नवीन फलंदाज प्रचिता आहे का ती आहे. बॅटीची कडा ऑन साइडला गेलाय. चेंडू 1 धाव अजून मिळेल. प्रचिती आहे. 1 धावाने धावसंख्येमध्ये वाढ झालाय. 14 वरती सरकलाय. आता मात्र चेतना स्ट्राईक एंडवरती हलक्या रीतीने घेऊन काढलाय. चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. 1 धाव भेटेल. चला 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा फलकावरती 16 16 धावा. एक जबरदस्त धावफलक या ठिकाणी आकारताना पाहायला मिळतोय. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय चेंडू जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. आणखीन एक विकेटचं पतन. चेतना ज्या प्रयत्नामध्ये होती त्या प्रयत्नामध्ये राहिली असफल. विकेट देऊन
बॅक टू डिपार्ट जाते. नवीन फलंदाज येईल फलंदाजी मार्कवरती. फलंदाज नाव आखोटा चेंडू ऑन साईडला फ्लिक केलंय. चेंडूला एक धाव भेटेल. डिक्लेअर होती ना. बॅट्समन नेम काय. मृदुला पूर्वा. ऑन साइडला चेंडू मर्यादित क्षेत्राबाहेर. अजून एक विकेट. प्रचिती बॅक टू डिपार्ट गॉन. चला 3 चेंडू बाकी आहेत. धावा फलकावरती 17 17 धावा. बॅटीची कडा झेलची संधी. झेल सुटलाय. एक धाव कंप्लीट आणि एका धावावरती समाधान. आता मात्र पूर्वा स्ट्राईक एंडवरती येते. काव्या नॉन स्ट्राईकला जाताना आपल्याला पाहायला मिळालंय. आकोटा चेंडू ऑन साईडला परंतु या ठिकाणी गडी होतोय बाद. नो प्लस विकेट म्हणजेच विकेट गेलंय. नवीन फलंदाज येईल. बॉल काउंट होईल. बॉल सुद्धा काउंट होईल. 1 रन मिळेल. 19 वरती धावफलक सरकवलाय. लास्ट बॉल. लास्ट बॉल. नवीन फलंदाजी मार्क वरती येतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईडचा इशारा पंचांकडून दिला जातोय. 20वी धाव फलकावरती लगावली जाते. चला अजूनही लास्ट बॉल बाकी आहे. आता मात्र गडी बाद. गडी बाद म्हणजे धाव फलक या ठिकाणी 20 वरती स्थिरावलं राहील आणि 21 धावांचं टार्गेट येऊन राहील वसई संघासाठी. या स्पर्धेमार्फत जयवंतजी कवळी उर्फ जयू बंधू यांचं आगमन झालंय. या स्पर्धेमार्फत आपलं हार्दिक स्वागत असेल. जयू बंधू आपला खूप खूप आभार. या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दर्शवली. थँक्यू सो मच. चला 21 धावांचं टार्गेट वसई अ संघासाठी नाळा ब संघाने ठेवलंय आणि चला पहिले षटक टाकण्यासाठी चेतना अस्मी ऋतू ही जोडी मैदानामध्ये दाखल झालाय. 21 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिला चेंडू फ्लाइटेड डिलिव्हरी ऑन साइडला मारलाय. चेंडूला अडवलंय. निर्धाव चेंडू पहिलाच पडलाय. मात्र थोडा का चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण आलंय. फेकी सुद्धा आलंय. फेकी गॅदर करण्यामध्ये चेतनाने केले चुकी. त्या कारणे आपण पाहतोय फलंदाज आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. पहिली धाव कंप्लीट केलंय. फलकावरती लगावलाय. मात्र थोडसा मागे सरसावून ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु ऋतू यांनी मारलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद झालाय. नवीन फलंदाज चिन्मयी आलाय. नवीन फलंदाज. 21 धावांचा पाठलाग करायचा तर नक्कीच 21 धावांचा पाठलाग करत असताना डिफेंडसाठी जे गेलायत संघ म्हणजे नाळा ब संघ आता मात्र चांगली कामगिरी राहिलाय. 2 मध्ये एकच धाव खर्ची केलाय. 1 विकेट हासिल केलाय. तर मात्र ऑन साइडला मारला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. अनिशाने चांगली फिल्डिंग केली. आतापर्यंत आपण पहिल्या शॉट मध्ये फिल्डिंग करत असताना जबरदस्त फिल्डिंग. 2 चेंडू अडवल्यात. तर मात्र ऑन साइडला मारला फटका. अस्मीच्या बॅटीतून येतोय हा. 1 धावांचा फटका. 4 चेंडू आतापर्यंत संपल्यात. 2 धावा. 5 चेंडू संपल्यात. यस 5 चेंडू संपल्यात. तर 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा लगावल्या गेलेल्या आहेत वसई ब संघाकडनं वसई अ संघाकडनं. ऑन साइडला या ठिकाणी मारला फटका. या शेवटच्या चेंडूवरती 1 धावांचा दरम्यान पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. ज्या ठिकाणी 21 धावांचा पाठलाग करत होता. एक गडी बॅक टू डिपार्ट गेलेला आहे. आपण पाहिलं अस्मीला बाद होताना आणि ऋतू चिन्मयी ही जोडी मैदानामध्ये आहे.
अक्षता आलाय हे षटक हाताळण्यासाठी. फलंदाजीमध्ये तितकं काहीच जास्त करता आलेलं नव्हतं, परंतु आता मात्र गोलंदाजी मार्ग ओ हो, चेतनाने चांगली फिल्डिंग केलाय. नोचा इशारा पंचांकडनं झालाय. अवांताने धावसंघामध्ये वाढ केली जाईल. 4 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. 4 धावा फलकावरती. पाच बॉल 7 ची मॅच आहे. प्रचितीचा हा चेंडू दुर्वा करता ऑन साइडला मारलाय. चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, गडी बाद. दुर्वा सुद्धा झालाय बाद. मपा एकच्या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 21 धावांचा टार्गेट होता. कुठेतरी आगाशी संघाने तो सामना जिंकला होता. आता मात्र 4-7 विकेट गेल्यात, त्या म्हणजे 3 गेल्यात, 5 गेल्यात. आस्था नवीन फलंदाज आलाय. 4 मध्ये 7 करायचे आहेत. प्रचिती गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा रेडी झालाय. ऑन साइडला मारला फडका. चेंडूवरती चेतना आलाय. चेतनाने फेकी केलाय. आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय फलंदाज.
3 बॉल 7 धावांची गरज. 3 बॉल 7. आखूड टप्प्याचा चेंडू नोचा इशारा पंचांकडनं. 3 बॉल 6. 3 बॉल 6. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं. 3 बॉल 5. 3 बॉल 5. हा सुद्धा वाईट चेंडू. 3 बॉल 4. 3 बॉल 4. बॅक टू बॅक 3 वाईड. ओहो आता मात्र यष्टींवरती चेंडू. त्रिफळा उच्चितच्या स्वरूपात दुर्वा आस्था होतोय बाद. ऑल आउट झालाय. तर हा सामना नाळा ब संघाने स्वतःकडे खेचून आणलाय आणि या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये विजय संपादन केलंय. चला दोन संघ पुढील मॅच साठी या. केळवे वर्सेस वसई बी. केळवे